सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद परमहंस प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद सरस्वती प्रसन्न. आता आपण गुरुचरित्राचा 7वा अध्याय पाहत आहोत. तर इथे काय आहे 7व्या अध्यायामध्ये, मित्रसेन नावाचा राजा आहे. तो पण कसा आहे, ते वेदशास्त्र पारंगत आहे, प्रजेची काळजी घेणारा आहे, सुसंस्कृत आहे वगैरे असा राजा आहे. प्रजेसाठी तो शिकारीला जात असे. श्वापदांना रानटी श्वापद असतात, जे लोकांना त्रास देतात त्यांना मारत असे, शिकारी करत असते. असा शिकारीला गेलेला असताना त्याला काय दिसलं बरं, वाटेमध्ये एक राक्षस येतो त्याच्यासमोर. आणि कसा राक्षस आहे तो, क्रूर आहे, भयानक आहे, ज्वालाकार आहे. त्या तोंडातून आग येते, ज्वालाकार म्हणजे तोंडातून तो आग ओकतोय. असा राक्षस भयानक आहे, एकदम मोठा आहे राक्षस. असा तो राजावर चाल करून येतो. आणि राजा मग आपल्या बाणांचा वर्षाव करून त्या राक्षसाला ठार मारून टाकतो. राक्षस ठार झाल्याबरोबर तिथे त्याचा भाऊ होता आसपास. तो धावत येतो, आपल्या भावाचा आवाज ऐकून धावत येतो. पण त्याला दुःख होतं, तो पण मोठ्याने रडतो. आपल्या भावाच्या मृत्युमुखी पडलेल्या भावाकडे बघून तो रडतो. तर त्याचा जो मृत्युमुखी पडलेला भाऊ मरताना सांगतो, अरे रडतोच कशाला, तू ह्या राजाचा बदला घे, त्याने मला ठार मारले. तर आता दुसऱ्या राक्षसाची पाळी आली, म्हणजे त्याचा भाऊ आता राक्षस योनी कशी असते, मायावी असते. निरनिराळे रूप घेण्यात ते पटाई असतात. आपल्याला माहिती आहे, मारीच मामा वगैरे आपण सीतेच्या वेळेचं वगैरे ऐकतो की नाही, कसे रूप रावणाने पण त्याचा रूप घेतलं वगैरे, रूप बदलण्यात ते मायार असतात, माहिती आहे आपल्याला. तर आता हा मनुष्य रूप घेतो आहे आणि राजाचा सेवक म्हणून बनून येतो आहे. त्याच मित्रसेन राजा तो सेवक बनून त्याची मर्जी संपादन करतो. एकही अशी गोष्ट तो संधी सोडत नाही की राजाची मर्जी संपादन प्रत्येक पूर्ण सेवा करतो. अगदी तो लक्ष देऊन राजाची सेवा करतो, राजाचा विश्वास तो संपादन करतो. तर आता राजाचा पूर्ण विश्वास त्या मानवरूपी राक्षसावर पडलेला आहे. आणि राजा त्याचा सुसंस्कृत आहे आणि त्याला पितृश्राद्ध करायचं आहे. आणि त्या श्राद्धासाठी तो वसिष्ठादी मुनिवरांना आमंत्रण करतो. आणि आता ही संधी तो जो मानवरूपी राक्षस आहे तो घेतो. तो कपटी आहे ना, त्यामुळे तो घेतो. तर तो आता काय करतो की नरमांस घेऊन येतो. थोडक्यात चालेल, नरमांस घेऊन येतो. आणि नरमांसाचंच सगळं स्वयंपाक काय म्हणतात, शाखा बनवतो, अमुक करतो तमुक करतो नरमांसाचं. आणि ऋषी जेव्हा जेवायला बसतात तर त्यांना हे अभक्ष अन्न त्यांच्या ताटात वाढतो. हे अभक्ष अन्न ताटात वाढल्याबरोबर वसिष्ठ चिडतात आणि राजाला शाप देतात. आता बघा, वसिष्ठ चिडतात, राजाला शाप देतात की तू ब्रह्मराक्षस होऊन राहशील, असं शाप देतात. आता वसिष्ठ शाप देतात, ते तर ब्रह्मर्षी होते. वसिष्ठांबद्दल फार आपण ऐकतो की ब्रह्मर्षी होते, सगळ्या ऋषींच्या हेड म्हणतो ना आपण, सगळ्यात वरचे ऋषी. तरी पण राग जेव्हा आहे तो त्या माणसाचा बॅलन्स जातो, तो कोण आहे तो विसरून जातो आणि सगळा बॅलन्स जातो ना. एक क्षण थांबले असते तर त्या वसिष्ठाला कळलं असतं ह्याच्यात राजाची काहीही चूक नाही आहे. पण राग संधी देत नाही. तो पारा चटकन डोक्यात चढतो. आणि वसिष्ठांचं तसंच झालं आणि त्यांनी राजाला शाप दिलाय की तू ब्रह्मराक्षस होशील. राजा पण खवळला, कारण तो पण वेदशास्त्र पारंगत आहे, तो पण तेवढा तपश्चर्या केलेला राजा आहे. तो खवळला, आणि माझी काही चूक नसताना वसिष्ठ मला शाप देतात. तो पण आपल्या हातात पाणी घेतो, ओंजळीत पाणी घेतो आणि तो पण मंत्र म्हणतो. आणि आता तो वसिष्ठांना शाप देणार तितक्यात त्याची पत्नी, राजपत्नी आहे त्याची, ती जवळ येते, आपल्या पतीला शांत करते. आणि अशीच पत्नी असते आणि तिने असंच असावं की अशा वेळेला तिचा रोल मोठा असतो, नाही तर अनर्थ घडेल. तर अशी ती पत्नी आहे, ती आपल्या पतीला सांगते, अरे त्यांच्याकडून चूक झाली तरी ते आपले गुरु आहेत, त्यामुळे तू जर पुन्हा असं काय करशील तर ती मोठी आगळीक होईल. त्यामुळे तुझ्या हातातलं पाणी आहे ना, मंत्रलेलं, ते टाकून दे. ते जमिनीवर टाकता येत नव्हतं, म्हणून राजा ते पाणी आपल्या पायावर टाकून घेतो. त्यामुळे त्याचे पाय काळे होतात. आणि राजा कल्माशपाद नावाच्या राक्षसाच्या नावाने तो काय होतं, प्रसिद्ध होतो, ब्रह्मराक्षस कल्माशपाद. आणि तोपर्यंत इथे राजाची पत्नी आहे, ती वसिष्ठांच्या चरणावर डोकं ठेवते आणि सांगते की माझ्या पतीला माफ करा वगैरे. वसिष्ठ पण शांत झालेत. आता 12 वर्ष नंतर तो पुन्हा राजा होईल आणि येईल वगैरे, अशी ही गोष्ट आहे पूर्ण, कळलं ना. तर राजा कल्माशपाद झाला आहे. तर हा राजा जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये तो काय, आता त्याचं राक्षस झाला, त्याचं अन्न बदललं आहे.
आणि महालात राहू शकत नाही, जंगलात राहतोय, पक्षी मारून प्राणी मारून वगैरे खात असतो. त्या जंगलातून एक विप्र चाललेला आपल्या पत्नीला घेऊन. तर त्याला राजाला इथे त्या ब्राह्मण राक्षसाला भूक लागली आहे. म्हणतो बरं आयता मिळाला मला ब्राह्मण, तर ह्यालाच मी खातो. आणि त्या ब्राह्मणाला तो पकडतो. त्याची प्रार्थना करते की माझ्या पतीला सोडा, माझ्या पतीला नका खाऊ वगैरे वगैरे. आणि सांगतो ती रिक्वेस्ट करते, तुला भूकच लागली तर मला खा ना, माझ्या पतीला सोड, पतीशिवाय जिरण्यात काय अर्थ आहे. फार स्त्रिया ह्या असतात, पतीसाठी आपल्या माणसासाठी आपलं कोणतेही त्याग करायला तयार असतात. आणि जिथे प्रेम आहे तिथे त्याग असतोच. त्याग जर करायचा तिथे आधी प्रेम पाहिजे. मग गुरुच्या भक्तीमध्ये असेल, कुठे पण असेल, जर त्याग करायचा आधी प्रेम पाहिजे. गुरु पण तेवढं जर प्रेम असेल तर आपण त्याच्यासाठी पण त्याग करू. मग त्याग आपल्याच्याने जेव्हा होत नाही त्या नेमकं नाही आपण समजायचं की नाही, माझी अजून गुरुभक्ती खरी नाही आहे. मग आता ती आपल्या पतीला वाचव म्हणून ती प्रयत्न करते. अर्थात तो राक्षस आहे, त्याला काय दयामया येत नाही आहे. तो पतीला खाऊन टाकतो. मग ती लाकडं रचते आणि ती स्वतःला त्या आगीमध्ये, त्या चितेमध्ये स्वतःला जाळणार असते. पण त्यापूर्वी ते त्याला सांगते, राजा तुला माहिती नाही आहे, राक्षसा तुला माहिती नाही, तू एक राजा आहे, अमुकम मित्रसेन राजा आहे, तुला असा असा शाप झाला आहे आणि आता 12 वर्ष तुझी होत आली आणि तू आता मनुष्य रूपात जाणार होतास, तुझा राजा होणार होतास. पण तुला सांगतो तू घरी जाशील ना, तेव्हा तू तुझ्या पत्नीशी रथ होशील ना, तेव्हा तुला मरण येईल. झालं, ती एक शाप देते. त्याच्यानंतर राजा 12 वर्ष झाल्यामुळे माणूस होतो आणि तो आपल्याला पत्नीला सगळं सांगतो. आता राजा आहे तर त्याला हे द्यायला, काय मार्गदर्शन करायला सगळे ऋषीमुनी येतात. सगळे कोण कोण असतात ते येतात, मंत्री वगैरे, मंत्रीगण पण येतात आणि सगळे राजाला सांगतात तू असं कर की तू सगळे तीर्थयात्रा कर, तीर्थयात्राने तुझं पाप संपेल. तसं करतो राजा, तीर्थयात्रा करतो आणि एका झाडाखाली थकून येऊन बसतो आणि म्हणतो अजून माझं पाप काही सरलेलं नाही आहे. पण थकला आहे. तितक्यात गौतम ऋषी येतात, त्यांच्या सगळ्या भक्तगणांची शिष्यगणांसहित येतात आणि राजाची विचारपूस करतात. आणि तेव्हा ते त्याला गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा सांगतात. अशा त्या गोष्टी पुढे पुढे गेल्यात. पण आता ताई म्हणतात त्याला आत्ताच गुरु का भेटला, गुरु भेटे आपेसा. पापू पुण्याची साम्यदशा झाली की गुरु भेटतो. गौतम ऋषी त्याचे गुरु झाले ना. मग काय झालं, तीर्थाटनाने त्याचं पाप कमी झाले आणि पुण्य वाढलं. त्यामुळे पापपुण्याची साम्यदशा झाली आणि इथे त्याला आता गुरु भेटल्याने ते मार्गदर्शन करतायत. तर त्यांनी इथे काय सांगितलं आहे, पूर्ण त्याला महिमा लिंगाचा सांगितला आहे. तरी राजा म्हणतो लिंगाचा महिमा कळला, माहिती आहे तिथे सगळे देवगण आहेत, अमुक आहेत, अमुक आहे, जे सुरुवातीला सांगितलं तसं सगळं असा तो अपूर्व महिमा आहे, सगळ्यांना एनर्जी तिथून मिळते वगैरे वगैरे. पण तुम्ही असं पाहिलं आहे का कोणी उद्धारून जाताना, ज्याचं पाप निघून गेलं असं त्याला कोणाला तुम्ही पाहिलं आहे का. तर मग आता त्याच्यानंतर मग ती चांडाळी आहे, तिची स्टोरी तिथे सुरू होते. चांडाळीची स्टोरी आपण पुढच्या भागात बघत आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय.